रोहित सर कुठे आहेत? पाहिलं का तुम्ही त्यांना? हो आत्ताच बाहेर गेले. बाहेर गेले. आओ अगो तू तनिषा गेली. बिचारी राणी. एक होती राणी, ती आपल्या राजासाठी खूप स्वप्न रंगवत होती. राजा आणि राणीमध्ये भांडणं झाली. राजा निघून गेला, मग राणीही गेली. ओ गॉड, किती सिनेमॅटिक आहे हे सगळं. आय एम लव्हिंग इट. तुला खरं सांगते हा तनिषा, तू एक नंबर आहेस. म्हणजे तुला माहितीये का, माझ्या नवऱ्याला इतक्या दिवसात जे जमलं नाहीये ना, ते तू करून दाखवलंस. कळतंय तुला? मानलं तुला. थँक्यू. पण ही तर फक्त सुरुवात आहे. राणी आता फक्त महाडिकांच्या घरातून बाहेर गेली. तिला इंद्राच्या आयुष्यातूनही लवकरच बाहेर जावं लागेल, कायमचं. पण आता हे जे काही झालं ना, ते फक्त आपल्या दोघींमध्ये राहता कामा नये. We'll have to speed up the plan. I told you ना, I love speed. अगं पण आता नेक्स्ट प्लॅन, आणि तो आपण का करायचा नाही? म्हणजे आता जे काही करणार ते ती राणी आणि तो इंद्रा करणार ना. आपल्याला कशाला काय करायचंय? आज आलं माझ्या लक्षात. तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा कुठलाही प्लॅन वर्क का होत नाही. अगं पण आता काय केलं आम्ही? उर्मिला, तुमचं काय चुकायचं माहितीये? तुम्ही एखादा प्लॅन करून बसायचा आणि तुम्हाला वाटायचं तो आपोआप वर्क होईल. उर्मिला, तसं नसतं. एखादा प्लॅन जर एक्झिक्यूट करायचं असेल तर सतत त्यात ठिणगी टाकावी लागते. So if you have to keep the fire burning, you'll have to keep striking the spark continuously. इथून पुढे इंद्रा राणीचे करायचे ते करतील, पण त्यांच्या या नात्यात जी ठिणगी पडली आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी कुणाची? ओह, करेक्ट. आपण या ठिणगीचा वापर करायचा आणि महाडिकांचं अख्खं घर पेटवून द्यायचं. सगळे इतके शांत कसे काय झोपलेत ग? मला पटत नाहीये. इट्स टाइम टू वेक अप ऑल द महाडिक्स. आई शपथ, कसलं भारी प्लॅनिंग आहे तुझं. कमाल आहेस यार तू. नाही, मी विक्रांतला सांगणार आहे तुझ्याकडे क्लास लाव म्हणून. करा, त्याला काहीतरी शिकलं पाहिजे ना. तू जर तनिषा मला आधी भेटली असतीस ना, तर आपण दोघींनी मिळून हे महाडिकांचं घर पेटवलं असतं. पुढे काय करायचं ते मी तुला सांगते आणि तसंच कर. ओके, चल. नवरा आणि बायकोमध्ये घडणारे हे हळवे सुंदर क्षण एक स्त्री तिच्या मनात साठवून ठेवत असते. आणि आज तो हळवा क्षण मला हवा. तुझा स्पर्श, तुझा श्वास कसा विसरणार मी?
आपलं जे काही ठरलंय ना तेच कर, काही गडबड करू नकोस. हा जमेल ना? हो. माझा कॉन्फिडन्स आहे हा तुझ्यावर. आय बिलीव्ह इन यू. गुड. ओके, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. काय झालं वहिनी? हळू शांत व्हा. काय झालं काय? रत्नाई इकडे कुठेतरी होतं. मी खूप घाबरले. मला श्वास येत आहे. मला त्रास होतो. मी खूप घाबरले. मला भीती वाटते खूप. तिकडे कुठेतरी होतं. मला श्वास घेता येत नाही. शांत हो. बघ आम्ही आलोय की नाही, आता घाबरू नको. काय झालं नीट सांग. रत्नाई इथे कोणीतरी होतं. मी खूप घाबरले. मला कसं खूप त्रास होतोय. वहिनी, काय होतंय? आय ओके? का घाबरलाय तुम्ही इतक्या? अगं तनिषा, काय झालं, मला ना खूप भूक लागली होती. म्हणून मी इथे किचन मध्ये आले, काहीतरी खाऊया म्हंटल. आणि अचानक इथून कुठेतरी गेलं ग. कोण होतो कोण? पण तुम्ही चेहरा बघितलात का त्याचा? हा, अगं नाही, मी खूप घाबरले होते ना. मी कसं बघू त्याचा चेहरा? मला नाही दिसला चेहरा. मी खूप घाबरले होते. मला काही सुचत नव्हतं. रिलॅक्स. एवढ्या रात्रीच आपल्या घरात कोण असेल? वहिनी काय झालंय नक्की? उर्मिला, तुझा आवाज ऐकला, काय झालंय काय? मला ते तुझी तब्येत तर बरी आहे ना? आणि तू किचन मध्ये काय करते रात्रीची? आबा मला खूप भूक लागली होती, म्हणून मी किचन मध्ये आले काहीतरी खाऊया म्हणून. पण अचानक कोणीतरी गेलं. कोण होतं काही माहित नाही. पण मी खूप घाबरले. माझ्या मनात खूप वाईट साईट विचार आले आणि मी ओरडले. मी खूप घाबरले. मालती आई, रात्रीचं कोण येईल घरामध्ये? मी खरं बोलते आबा. तुम्हाला पटत नसेल ना, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. खरं बोलते मी. वहिनी, बघ, तुझ्यावर विश्वास आहे. तू शपथ वगैरे घेऊ नकोस. तू आधी शांत हो बघू. आणि मला सांग, तू नेमकं कुणाला पाहिलंस? काय पाहिलंस? मी पाहिलं नाही. पण मला ना सावली दिसली एक अचानक जाताना. पण मी घाबरले होते, सो मी बघू नाही शकले कोण होतं काय होतं. आबा, आपल्या घरात चोर वगैरे घुसले नसतील ना? आबा, मलाही हे असंच वाटतंय बरं का. पण इतका सगळा गोंधळ सुरू आहे. राणी इंद्र कुठे आहे? ते दोघे सेफ आहेत ना? मी बघते. एक मिनिट. मी बघतो. आलोच मी. हो, जा बाबा पटकन. आबा, हा, वहिनी बरोबर बोलताय. दार उघडंय. बघा, मी बोलले होते ना, कोणीतरी आलं होतं. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी आलेच. हा, एक मिनिट. बघा, दार उघडे म्हणजे काय चाललंय काय? मला ना भीती वाटायला लागली आता. तुम्ही घाबरून जाऊ नका. अशा
काळजी करू नका, मी आहे ना घरामध्ये. आणि ह्याला बसवा तिथं. तू बस बाई. वहिनी पाणी आणा. चल. एक गोष्ट मला कळत नाहीये, राणी आणि इंदिरा कोणालाही काही न सांगता नेमके गेले कुठे? अजित, तू घरात सगळीकडे नीट शोधलं होतंस ना? काकी हो, सगळीकडे शोधलं, कुठेच नाहीयेत दोघे. हा, ते दोघंही बाहेर गेलेत. काय? तुझा फोन झाला का त्यांच्याशी? काय म्हणाला इंदिरा? नाही आंटी, इंद्राची गाडी बाहेरच आहे. तुला कसं कळलं ते घराच्या बाहेर गेलेत ते? आणि मुळात एवढ्या रात्रीचे ते घराबाहेर जातीलच का? वॉचमॅन टोल्ड मी. म्हणत होता इंद्रा चिडून बाहेर पडला आणि त्याच्या मागे राणी गेली. रडत होती ती. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालंय. काय? असं काय घडलं त्यांच्यामध्ये की तो चिडून गेला आणि ती रडत गेली? अहो, तुम्ही आधी इंद्राला फोन करा बरं. त्याचा राग ना खूप वाईट आहे. उगाच रागाच्या भरात काही चुकीचं. मालती, नका असं बोलू. काही तो काही लहान मुलगा आहे का? रागाच्या भरात होता तर वाईट साईड करून बसेल. इंद्रजीत, कुठे चाललायत आता? तुम्ही का म्हणताय माझ्यापासून? असं काय झालंय की तुम्ही माझ्याकडे बघत सुद्धा नाही? काय झालंय? आ? असं काय चुकलंय का? काय चुकलंय माझं? तुम्ही सांगा सांगा, काय चुकलंय माझं? माझ्याशी बोला ना. माझ्याशी बोला ना. का बोलत नाही यार? तुम्ही का वागताय माझ्याशी असं? असं काय चुकलंय? प्लीज प्लीज असं नका करू. ऐका इंद्रजीत, एक मिनिट आबा, पण मला काय वाटतंय त्या दोघांच्यात ना एक जोरदार भांडण झालं असणार. त्याशिवाय इतक्या रात्री ते बाहेर गेलेच नसते ना. अहो तुम्ही फोन लावा ना त्याला. मी लावून बघतो फोन. हा लाव.
काय रे? कट करतोय फोन. काय म्हणायचं काय मुलाला? भाऊजी तुम्ही शांत व्हा. असं चिडचिड करून काही होणार आहे का बरं? आबा बरोबर आहे. म्हणजे बघा, आपण इकडे चिडचिड करत बसलो आणि आपल्या हातातून वेळ निघून गेली तर मालती आई म्हणतात तसं काही झालं. मला ना खूप भीती वाटते. आबा, उर्मिला वहिनी बरोबर बोलतात. इथे असं बोलत बसण्यापेक्षा आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. ज्या अर्थी तो चिडून बाहेर पडलाय, ती रडत गेलीये, काहीतरी नक्कीच झालंय त्या दोघांमध्ये. माय इंट्युशन इज टेलिंग मी समथिंग इज रॉंग. आबा, काहीतरी केलं पाहिजे आपण. घाबरू नका तुम्ही सगळे. आपण शोध घेऊया त्यांचा. प्लीज रिलॅक्स. पण कुठे गेले असतील हे दोघे? काहीच कळत नाहीये. काय झालं या दोघांमध्ये नक्की? एकतर भांडून बाहेर पडले, तेही रात्रीचे. साधी गोष्ट नाहीये ही. हे सगळं विचित्र वाटतंय मला. आबा, प्लीज डू समथिंग. पण मला काय म्हणायचंय, आज राणीने इंद्रासाठी एक प्लॅन केला होता ना, मग भांडण होणं स्वाभाविक नाहीये, किमान आजच्या दिवशी तरी. आता वहिनी, त्या दोघांमध्ये काय झालंय ते त्या दोघांकडनंच कळेल ना. बट इट्स ओके, आपण शोध घेऊयात त्यांचा. खरंय. म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा अशी एक गोष्ट घडली होती यापूर्वी. एक कपल होतं, ते रात्रभर भांडत होते आणि अचानक घर सोडून निघून गेले. घरच्यांनी त्यांना सगळीकडे शोधलं, पण ते कुठेच सापडले नाहीत. शेवटी त्यांची डेड बॉडी सापडली. काय करताय तुम्ही? का मारताय तुम्ही त्यांना? दादा दादा, हे बघा, सॉरी, मी माफी मागते त्यांच्या वतीने. ते जरा प्रॉब्लेम झालाय. चुकलं आणि माझं चुकलं होतं. मी रस्त्यात आले होते. तुमचं काही चुकलं नाहीये, पण सॉरी. ह्या ताई म्हणतात म्हणून गप्प बसलोय, नाही तर मी बी माझा इंगा दाखवला असता. इंद्रजीत, मला कळतंय का तुम्ही काय करताय? काय झालंय? का वागताय तुम्ही असे? काय होतंय? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? काय होतंय तेवढं तर सांगा. काय होतंय? हा? काय झालंय? इंद्रजीत, काय झालंय? राणी राणी, अगं हे कसं लागलं तुला? हा, किती रक्त वाहतंय तुझं? तुला किती वेळा सांगितलंय मी स्वतःची काळजी घेत जा ना. तू काय ऐकत नाहीस माझं? काळजी का घेत नाहीस तू स्वतःची? रक्त वाहतंय, तुला दुखत असेल. तू चल, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. चल. तुम्ही काय करताय? अगं मग तुला लागलं कसं? तू पडलीस कुठे सांग ना मला. पडले नाहीये मी. तुम्ही ढकलत मला बेडरूम मध्ये, तेव्हा लागले. उर्मिला, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी सांगते ना, आपल्या इंद्रा भाऊजींना काही होणार नाही. चुकून फ्लो मध्ये. अहो, तुम्ही काहीतरी करा ना. आपण पोलीस स्टेशनला जायचं का? भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही दोघं जण पोलीस स्टेशनला जाच. या सगळ्यात ना खूप उशीर होईल. त्यापेक्षा मी म्हणते आत्ताच्या आत्ता आपण घराच्या बाहेर जाऊयात, त्यांना शोधायला. असतील तिथनं शोधून आणूयात त्यांना. तुम्ही आधी शांत व्हा सगळे. आपणच पॅनिक होण्यात काय अर्थ आहे? माझा त्या दोघांवरती विश्वास आहे. नवरा बायको म्हणते की भांडणं होणार, वादविवाद होणार, आणि आपली मुलं अशी नाहीत की डोक्यात राग घालून माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील. थोडा धीर धरा. तुम्ही म्हणता तसं काही झालेलं नसेल. कसा धीर धरू?
डोक्यात राग घालून गेला इंद्रा. त्याला काही झालं म्हणजे पहाट झालीये, अजून पोराचा पत्ता नाहीये. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. तुला दुखतंय का खूप? हा दुखतंय तुला खूप? मला ही जखम दुखत नाहीये, पण मला मनावर खूप जखमा होतात, मला त्रास होतोय त्याचा. काय झालंय तुम्हाला? हा बघताय तुम्ही असे? काय झालंय? हे असं हे कुठलं रूप आहे तुमचं? हे आधी तुम्हाला असं कधीच पाहिलं नाहीये. काय झालंय? तुम्ही त्या माणसाला आता मार मारलं. आता तुम्ही माझी काळजी करताय. हे सगळं काय? असं काय झालंय की जे तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहात? कोणती एवढी मोठी चूक केली की तुम्ही असं वागताय? का तुम्हाला मला स्वतःपासून दूर ढकलं असं वाटतं? काय चुकले मी? काय चूक झाली माझी? बोला ना, काय चुकली मी? काय झालंय? मला आता खूप काळजी वाटते तुमची. आज मला ऐकायचंय. काय झालंय? काय झालंय? का वागलात तुम्ही? रूम मध्ये का चढलात तुम्ही माझ्या एवढी? असं काय झालंय की तुम्ही मला सांगूच शकत नाही? माझ्या जवळ येण्यापासून तुम्हाला काय थांबवतंय? काय झालंय? इंद्रजीत सांगा मला, बोला माझ्याशी, मला ऐकायचंय. आज काय झालंय? काय विचारतेय मी?